प्रफुल्ल पटेलांनी राज्यसभेसाठी आता उमेदवारी अर्ज दाखल केलाय। 4 वर्षांची टर्म शिल्लक असताना प्रफुल्ल पटेलांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। आमदार अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी अजित पवार गटाची ही नवी खेळी असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे। तर आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। अजित पवार गटाच्या वतीने प्रफुल्ल पटेलांनी राज्यसभेसाठी आता अर्ज दाखल केलाय। 4 वर्षांची टर्म शिल्लक असताना सुद्धा प्रफुल्ल पटेलांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। तर आमदार अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी अजित पवार गटाची नवी खेळी असल्याची चर्चा देखील याच निमित्ताने राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे। सुनील काळे आपले प्रतिनिधी आपल्याला या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देतात। सुनील, तर काही तांत्रिक कारणांमुळे सुनील यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे। तो संपर्क आपण पुन्हा एकदा प्रस्थापित करूया। प्रफुल्ल पटेल यांनी आता राज्यसभेसाठी अर्ज भरलेला आहे। 4 वर्षांची टर्म शिल्लक असताना देखील प्रफुल्ल पटेलांनी राज्यसभेची त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। तर आमदार अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी अजित पवार गटाची ही नवी खेळी तर नाही ना, अशा संदर्भातल्या चर्चांना देखील आता उधाण आलेलं आहे। तर महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय, प्रफुल्ल पटेलांनी आता राज्यसभेसाठी अर्ज भरलेला आहे। सुनील काळे आपले प्रतिनिधी आपल्याला बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देतात। सुनील, आता प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीच्या वतीने अर्ज भरलेला आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की या सर्व उमेदवारांमध्ये प्रफुल्ल पटेल यांचा अर्ज जो आहे तो महत्त्वाचा होता, कारण की हे धक्कातंत्र राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाने मांडलेलं होतं आणि त्यामुळेच त्यांनी स्वतः राज्यसभेचे उमेदवार असताना त्यांनी आता राज्यसभा खासदार असूनही त्याचा राजीनामा देऊन पुन्हा राज्यसभेची उमेदवारी त्यांनी भरलेली आहे। त्यामुळे हे धक्कातंत्र मानलं जात होतं आणि सगळ्यात पहिला अर्ज जो आहे तो त्यांचा दाखल झालेला आहे। थोड्याच वेळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा येणार आहेत आणि ते सुद्धा महायुतीचे जे इतर अर्ज आहेत भाजपचे आणि शिंदेकडून मिलिंद देवरा यांचा अर्ज भरणार आहेत, त्याची सुद्धा कार्यवाही थोड्याच वेळात होईल विधानभवनाबाहेर। त्यामुळे राजकीय रेलचेल असलेली आपल्याला पाहायला मिळते। सुनील, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 4 वर्षांची टर्म शिल्लक असताना सुद्धा प्रफुल्ल पटेलांना अजित पवार गटाच्या वतीने उमेदवारी जाहीर करण्यात आली। आमदार अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी अजित पवार गटासहित तंत्र तर नाही ना, अशा चर्चा देखील राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेल्या आहे। त्या संदर्भात काय सांगाल? निश्चितच आपण बघतोय की ज्या वेळेस 10 जून 2022 प्रफुल्ल पटेल हे खासदार म्हणून निवडून आले होते आणि त्यानंतर जवळपास त्यांची 4.5 वर्षांची टर्म जी आहे ती पूर्ण राहिलेली होती, शिल्लक होती, तरी सुद्धा कुठेतरी राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर त्यांच्या विरोधात वंदना चव्हाण ज्या राज्यसभेच्या पवार गटाच्या गटनेत्या आहेत त्यांनी याचिका दाखल केली होती उपराष्ट्रपतींकडे। त्यामुळे ती कारवाई जी आहे ती तांत्रिकदृष्ट्या आता फेटाळली जाऊ शकते, कारण की आता ते ज्यावेळेस त्यांचं नियुक्ती झाली होती त्यावेळेस राष्ट्रवादी गट हा एकसंध होता आणि आता ज्यावेळेस त्यांची नियुक्ती होते त्यावेळेस त्यांना निवडणूक आयोगाने त्यांच्याकडे पक्ष दिलेला आहे। त्यामुळे ही कुठेतरी तांत्रिक खेळी आहे आणि ह्या तांत्रिक खेळीच्या जोरावरती त्यांनी आता अर्ज दाखल केला, जेणेकरून आगामी काळामध्ये त्यांच्यावरती राज्यसभेच्या खासदारकीची अपात्रतेची कारवाई टाळता येईल। अगदी मेधा कुलकर्णी आणि अशोक चव्हाण देखील आता त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्या संदर्भातली अपडेट काय मिळतात सुनील? निश्चितच अशोक चव्हाण जे काही दिवसांपूर्वी त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांच्याबरोबर मेधा कुलकर्णी या भाजपच्या माजी आमदार होत्या, त्यांना त्यांचं विधानसभेला तिकीट कापून चंद्रकांत पाटील यांना तिकीट देण्यात आलं होतं। त्यांना आता त्यांचे पुनर्वसन करण्यात आलेलं आहे राज्यसभेसाठी। त्यामुळे अजित गोपछेडे हा तिसरा कॅन्डिडेट जो आहे तो भाजपचा असणार आहे आणि सांगितलं जात होतं की भाजप आणखी एक उमेदवार दिला जाऊ शकतो। आता जी माहिती मिळते आणि ज्या पद्धतीनं काल प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय की ही बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे, कारण की 6 जागांसाठी 6 अर्ज जे आहेत ते दाखल होणार आहे। मेधा कुलकर्णी या भाजपकडून असतील, त्याचबरोबर अजित गोपछेडे आणि अशोक चव्हाण हे भाजपकडून असतील, मिलिंद देवरा हे शिंदे गटाकडून असतील आणि प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीच्या गटाकडून असणार आहेत, तर काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे असणार आहेत। सुनील, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल महत्त्वाचं विधान केलं होतं की निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न आहे, उगाच सस्पेन्स निर्माण करण्यामध्ये काहीही अर्थ नाही, हे कालचं त्यांचं विधान होतं। त्या संदर्भात काय सांगाल? निश्चितच, कारण की ज्या पद्धतीनं आधीपासून चर्चा होती की काँग्रेसने जर उमेदवार दिला तर त्या परिस्थितीमध्ये अशोक चव्हाण यांच्याबरोबरचे काही समर्थक आमदार आहेत, 10 ते 15 हे आमदार असण्याची शक्यता आहे आणि ते आमदार
आपल्या बाजूने वळतील का किंवा क्रॉस वोटिंग होऊ शकतं का या संदर्भातली चाचपणी केली जात होती आणि त्या संदर्भातला कोटा सुद्धा ठरवण्याचा प्रयत्न केला जात होता. पण ज्या पद्धतीनं राज्यसभा इलेक्शन ही उघड पद्धतीनं होत असतं, गुप्त मतदान या ठिकाणी नसतं, त्यामुळे जे आमदार असतील ज्यांनी पक्षाचा व्हीप झुगारला त्यांच्यावरती कारवाई होण्याची शक्यता होती. त्याचमुळे कुठेतरी ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे आणि अशोक चव्हाण आणि अजित गोपछेडे आणि मेधा कुलकर्णी या भाजपकडून बिनविरोध जाणार आहेत. तर 27 फेब्रुवारीला हे खरं इलेक्शन होणार होतं, पण आता ज्या पद्धतीने परिस्थिती आहे आणि ज्या पद्धतीने भाजपने 3च उमेदवार जाहीर केलेत आणि अवघा 2च तास शिल्लक आहे अर्ज दाखल करायला, त्यामुळे आता जी शक्यता आहे चौथ्या उमेदवाराची ती जवळपास मावळण्याचं दिसून येते. अगदी सुनील, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत. तुर्तास धन्यवाद.